हा सातारापासून 51 किलोमीटरवर आहे। या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावाचं नाव देखील महिमानवाडी आहे। या किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या भवानी मातेच्या मंदिरापासून गडावर जाण्याची वाट आहे। या किल्ल्यावर सुद्धा आपल्याला गोमुखी पद्धतीची मुख्य दरवाजाची रचना बघायला मिळते। हा किल्ला कधी बांधला याची नोंद सापडत नाही, पण हा किल्ला आदिलशाह देखील त्याच्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवायला वापरायचा। आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधानंतर हा किल्ला स्वराज्यात आणला आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी हा किल्ला वापरला जाऊ लागला। इथे महाराजांनी कडवे असे 75 लढाके रामोशी ठेवले होते। किल्ल्यावर आपल्याला पडझड झालेली तटबंदी, बुरुज, वाड्याचे अवशेष तसेच काही टाके पाहायला मिळतात। तर असा हा स्वराज्याचा राखणदार महिमानगड। संपूर्ण व्हिडिओ माझ्या YouTube चॅनल